अंकुश गाडगे ही नंदुरबार माझी कुस्ती आहे. पण आम्ही सलग मंगळ्यात 3 वर्षी नंबर काढला ओपनला आमच्या मंगळ केसरी. महाराष्ट्र हिंदी 2च गदा मेन. आता काय सगळं घराघरी गदच झाले. कधी तुमचे कुस्त्या दिल्ली हरियाणा पंजाब इकडल्या पहलवानासोबत झाले का? तिकडे गेला असो किंवा तू इकडे आले? कोल्हापूर महापूर झाली दिली. कोण कोणासोबत? ते नरेंद्र कुमार म्हणून होता, लय चांगला पहलवान होता. नळी गावामध्ये आलं, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. विशेष म्हणजे या गावात खूप मातब्बर पहलवान झाल्यात, जे की सांगायचं झालं तर महाराष्ट्र केसरी समाधान गोडके, सत्यवान गोडके आणि संजय गोडके हे चांगले मोठे पहलवान. आणि बरेचसे पहलवान असतील, परंतु त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत त्यांच्याकडनं. आणि महेंद्र देवकाते पण ह्या जवळचेच गावचे, जितेंद्र देवकाते पण याच भागातले. तर आलो सत्यवान गोडके यांच्या इथं, तर आपण त्यांच्या इथं जाऊया, बघूया आजच्या व्हिडिओच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जो कुस्तीमधील प्रवास आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ते घरापाशी आलो, हे शेवटचं घर त्यांचं, कदाचित ते म्हशी गाई वगैरे त्यांचेच असतील. आणि आलो आपण, लोकेशन चांगलं आहे, पाऊस चालू आहे. पवनराज घोडके. हा पहलवान मुलगाच. हा बर, पप्पा कुठे आहेत? वैरींना आणायला गेलेत. कुठे आहे? जवळ आहे का अर्षद? हा खालीच आहे. चला बरं बघू. तुम्ही कुठं सराव करताय? आम्ही बटाणला जातो. कोण वस्तात आहे तिथं? जितेंद्र देवकते, आमचं पप्पा महेंद्र देवकते. ही नदी कुठली आहे समोरची? आहे भीमा नदी. भीमा नदी आहे. अरे वा, नदीच्या काढायला असं आपलं शेत आहे, चांगली गोष्ट आहे. पहलवान सत्यवान गोडके यांच्या रानात, आणि यांचं काम चालू आहे काहीतरी. तर थेट आपण रानात गेलो. वस्ताद नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. काय काय चालू आहे? काय नाही, आता म्हशी त्या वैरण टाकायचे. बर बर बर. धारा काढून बरोबर तालमी जायचं पोरांच्या. काम चालू आहे म्हणा. काम चालू आहे. हे सगळं आपलं रानच? आपलं राहणं सगळं. काय ऊस आहे? हे ऊस आहे, हे गवत आहे, गोरासाठी केलेलं आहे. पलीकडे काय लावलाय? उडीद लावले. उडीद. नदी चंद्रभागा काय? चंद्रभागा. अरे वा वा वा. पंढरपूर जवळ आहे काय ना? पंढरपूर जवळ 20 किलोमीटर आहे. हा 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 हा. आलो तिकडनं येतो. रान मस्त आहे घर नदीच्या काठी. हा एक नंबर एक नंबर. ते कोल्हापूरची अंबाबाईची पुण्य आहे. कोल्हापूर राहिल्यामुळे 10 वर्ष तिथला सगळ्याचा आशीर्वाद. खरं खरं खरं. श्रीपती खजाना असतील, गणपती असतील, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे सगळं शेती सगळी व्यवस्था आहे. आणि मी सगळे कोल्हापूर टाईप शेती करतो सगळे. अरे वा वा. तसे दिसतात. तुम्हाला कसं वाटलं? हो तिकडल्या सारखं. आणि ऊस काय जास्त दिवसाचा नाही कर, उंची वाढली द्यायची करत नाही मी. कोल्हापूर सारखी सिस्टीम, जनावरांची सिस्टीम, वागणी सिस्टीम, खाणं पिणं सगळं स्टॉप मध्ये करतो. मंडळी, आता वस्तादांचं काम चालू आहे, डेली रुटीन पहलवानांचं. त्यांना काय आपण थांबून मुलाखत घेणार नाही, कारण काम असू दे, त्यांच्या कामामध्ये खंड नको. त्यामुळे कुस्ती क्षेत्रावर आपण असेच चर्चा करणार आहोत. वस्ताद, आता आपलं काम चालू असं तर आपण थोडं कुस्तीवर चर्चा करूया. आता तालीम आपली कुठे आहे? मुलं वगैरे कुठं असतात? तालीम हे तर नळीत आहे. बर, किती आहेत मुलं? काय नळीत एक 4-5 मुलं आहेत. हा. आणि पण नळीतली कमी पडते म्हणून बटाणला जातो. दुईकडली मुलं करून असं व्यवस्थित 20-25 मुलं संच आहे. बर बर. आता वैरण काढायची, घोराला टाकायची, तालमीत जायचं. आणि म्हशी बऱ्यापैकी दिसले ते रस्त्या तुमचंच ना ते समोरचं? संपूर्ण माझं आहे. किती आहेत जनावर? 7 म्हशी द्या. हा 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 हा. 7 म्हशी द्या. आणि एक गाय आहे, एक बैल आहे. हळूहळू सगळं चालू आहे. हे सगळे कोल्हापूरला 10 वर्ष काढलं. आणि त्या सगळ्या पुण्याने छत्री आणतो काय? व्यवस्थित आहे बघा. कौशल. हा हा. कोल्हापुरात बरंच काही शिकायला मिळालंय म्हणा. लय 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 लय. आता वस्ताद कोल्हापुरात कुठल्या तालमीत होत आहे तुम्ही म्हणा? मी शेवाकडे मार्केट यार्डात. आणि वस्ताद कोण होतं त्या? रंगा ठाणेकर. बर बर. किती वर्ष होत आहे तिथं? 86 to 95-94. बर बर. बराच काळ गेला. बराच काळ. बरं, कसं वाटतंय? कोल्हापूर चांगलं वाटतंय का नाही? लय कोल्हापूर मला. मी अजून कोणाला जर म्हणलो तर माझंच कोल्हापूर म्हणतो. नाही, लय भारी वातावरण चांगलं आहे. कुस्तीसाठी तर चांगलं. आता शेती एवढी व्यवस्थित करतोय, टेक्निक सगळं, हे सगळं कोल्हापूर टेक्निक आहे माझं. तिकडलं हे तर आमच्यात नाही. हे तर शेती कोणाला करायला येत नाही. आमच्या 3 फूट सरी सोडते.
आम्ही 6 फूट शेड सोडतोय. आणि त्यात आंतरपीक काय घेताय काय? अंतर मका मका घेतो, उडीद घेतोय, काय घेतो. पण एक नंबर टेक्निक कोल्हापूर वाल्या शिकलोय मी. नाही, चांगली गोष्ट आहे. आणि आंतरपीक घेऊन चांगलं उत्पन्न घेत. उत्पन्न एक नंबर. 7 म्हशी. गाई आहेत का काय? गाय आहे, काँग्रेस गाय आहे. बर, दूध देतात आता सगळी? हा, देते, सगळं दूध देते. किती होते संकलन डेअरीला जात? डेअरीला घालत नाही मी. मग एवढं काय करणार? एवढं दूध मला पेला, पोरला पेला, तूप खायला आपल्याला. म्हणजे अजून तयारी आहे का म्हणा? अहो, ह्या कोल्हापूरच्या तांबड्यामध्ये एवढं काय आहे की अजून कोल्हापूर खाय मिळते अजून. अरे वा वा वा. लय कोल्हापूरची आठवण होती. इथे कोल्हापूरची गाडी नाव वाटतं कोल्हापूर जाणवते. भारी वाटतंय ना? लय भारी. MH09 दिसलं की MH09 मध्ये कोल्हापूर म्हणतो, माझं कोल्हापूर म्हणतो. खरं तुम्ही शहरी राहणं जरी सोलापुरात असलं तर मनानं नाही, मी कोल्हापूरच आहे. मला कोल्हापूर, मला तिथल्या लोकांचं टेक्निक आवडत नाही. मला शेती व्यवस्थित करत नाही. उगत काही कशी करण्यात काय अर्थ नाही. अन्न कष्ट करत नाहीत लोक. आमचे कष्ट करायला वाटते. आता माझं एवढं 55-56 वय होऊन मी म्हशी सांभाळतो, गाय सांभाळतो. आता ह्यांना काय वाटतं, पांढरे शेपट कपडे घातले पाहिजे, टेक्निक मध्ये राहिले पाहिजे. पण दूध कुठलं खाणार, तूप कुठलं खाणार. बर, सगळ्याला आमदार खासदार काय शक्य आहे का? बरं, चला मला थोडं शेत दाखवा तुमचं रान दाखवा. काय काय या चिखला? आम्ही काय शेतकऱ्याचीच पोर आहे. एकदा तुम्हाला आम्ही शेतकऱ्याची पोर, त्यामुळे आम्हाला काय चिखल बिक्कल काय विषय नाही. होय व्यवस्था बरोबर आहे. बरोबर आहे. तेव्हा सर उडीद आहे. आता उडदाचं पीक काढणार आणि नंतर ऊस लावणार आणि ऊस उडदाचं पीक घेऊन ऊसाचं पीक घेऊन ऊसाचं आणणार. बर, मकाचं पीक घेऊन. जमीन चांगली आहे घेऊ. हा, जमीन चांगली आहे, सगळी काळीची जमीन आहे. आता एकूण आपलं किती रान आहे, क्षेत्र किती आहे? आपलं रान आहे, हे काय 6 एकर आहे आणि गावासमोर 2 एकर आहे. बर, चांगली जमीन. जमीन सगळं चांगले. आणि 6 म्हणजे 8-10 एकर आहे काय? 8-10 एकर आहे. खरं सगळी एक नंबर जमीन. एक नंबर जमीन. आणि पाण्याखालची असणार. नदी उन्हाळ्यात पाणी असतेच. फुल पाणी. सर, मला एक सांगायचं आहे की मी जी कोल्हापुरात इमानदारीने कष्ट केलं, मला फक्त वडिलांची जमीन 1 एकर आहेत. हे सगळं आपण कुस्तीनं लाल मातीच्या कृपेनं मिळालं. लाल मातीच्या कृपेने ते कुस्ती मिळवू अथवा मला तुमच्या सगळे सहकार्य करू, त्यांनी मिळालंय. आणि आता मला हेच सांगायचं आहे, तुम्ही कुस्तीत व्यवस्थित कष्ट करा, तर तुमचा शेवट व्यवस्थित होणार. खरंय. आणि आता कष्ट करायला नको वाटाले. आता माझी कष्ट करणे अजून धमक आहे. कशामुळं, पहिले कष्ट केली सवय आहे ना, आणि कष्ट केली सवय नसतो कशी सवय लागणार. म्हणून आता मला एक सांगायचं की तुम्ही सुद्धा कष्ट करा चांगलं. इथनं पुढे 4 म्हशी, गाई, कोण आमदार व्हा खासदार व्हा, ज्या त्या कर्माने होत असते. ती काय मी आमदार झालो नाही, मी खासदार झालो नाही, ही म्हणा काय कोणी काय एवढं डोक्यात घेत नाही. आणि प्रत्येकाने सगळं आमदार आणि खासदार म्हणतात ही गुरु कोणी पाळायची. खरंय. आता सगळ्याला काय वाटतंय, सत्यवान गोडके पहिलवान झाला आणि मस्त राखत फिरायला, मग आमदार सगळेच झाले, मग गुरु कोणी राखायची. अहो, शेती आहे आपली, लक्ष्मी आहे नाही का, शेती कोणी करायची. आणि आमदारला, आणि मला एक का नको वाटतंय ती, आता बसताना पाया पडते आणि इलेक्शन हाय पाया पडायची माझ्यातलं जमाय नाही बाबा. एवढा मोठा पहलवान आणि आपण मग इलेक्शनात सोडी साहेब, इलेक्शनात बारकरी असलं तरी पाहिजे मत टाक बाबा, की मला काय नको तसलं म्हणजे ह्याच्यात. म्हणून आपलं हाय जेव्हा अंदाज आपली तालीम करायची, तालमीत जायचं, हे मच्छीला काय बाबा मी एन्जॉय करतो. बरं, झालं आपलं हे बांधा आता बिंडा, जाऊया. आणि व्यवस्था तसं सांगा गेलं तर तुम्ही कितव्या वर्षी गेलाय शाहू आखाड्यात? मी 1986 ला अफसर पहलवान मला घेऊन गेले. बर, अफसर तात्या जाधव, अफसर पहलवान बालारफी जे चुलत. बर. आणि आमच्या वडिलांनी त्यांची दोस्ती होती, त्यांनी सांगितलं अफसरला एवढं पोरग पहलवान कर म्हणून त्यांनी केलं काम. तसं सांगायचं झालं तर किती वर्ष तालमीत होताय तुम्ही तिथं अंदाजे? मी 10-11 वर्ष आहे. बर. आणि पाठीमाग जरा माणसं आपल्या मार्गदर्शन होतं व्यवस्थित. बर, म्हणजे अनुभव नव्हता. आता समाधान आमच्या अनुभवावर मार्ग होऊ शकला, तसं आम्हाला मार्गदर्शन करायला कोण नव्हतं. वडील वगैरे तुमचे पहलवान होते का? कोण होते वडील पहलवान? आता समाधान गोडके तुमचं पुतण्या म्हणायचं का? सख्या भावाचा मुलगा. बर, आणि महेंद्र देव का? महेंद्र देव सख्या बहिणीचा मुलगा. अरे वा. ही
एक जिथं आम्ही आलो हं. पुन्हा संजय गोडके, हा. अण्णा गोडके, दयानंद गोडके, हा हा हा. नंदू गोडके, चांगली पिढी तयार झाली पुन्हा पाठीमागा. बर बर बर. आता रणजित गोडके आहे, हा. माझा मुलगा पवनराज गोडके आहे. होईल येणाऱ्या काळात तयारीत. हा, शिस्तात या. माझं मत काय आहे असू साहेब, हा जरी पहिलवान का हार जीत होणार, हा. बारीक मोठा पहिलवान होणारच होय, कोणी बी, होय होय. पर जर पहिलवान नाही झाला हा. शरीर सुदृढ राहील. होय. आज तुमच्या थोरा मोठ्या ओळखी, आज मी पहिलवान होतो म्हणून तुम्ही कोल्हापूर इथं आला, हा हा. माझी इज्जत केली, खरंय, मी खरंय. तुमची इज्जत करतो. आम्ही पहिलवान होतो कसं जाणार कोल्हापूरला. हो. थोडं नदी बघून या. हे बघून ठेवा बिंडा वाटलं तिथं जाताना नाही. बघून ना. ए, भीमा नदी चंद्रभागा, तर आपण तिकडे बघणार आहोत. हं. बोलो बोलो बोलो. वस्ताद, हो, तुमच्याबद्दल बरेचसे लोक सांगतात की कुस्तीलाही जबरदस्त करत होत आहे, नादच करायचं नाही या भागात. हा. काय हा. तर कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या थोडं ते पण सांगा की. कोल्हापूर ह्या भागात म्हणलं की बाळूमाने संघ झाली, ती दिलीप खांडेकर देवळे आमचे जावायचे त्यांची संघ कुस्ती झाली. परत हे निमगावले संघ हे गोरख सरक महाड दोनदा त्यांची संघ कुस्ती होऊन सुटले. गोरख सर काय शाहपुरीला होतं का? ना गोरख सरक संघ झाली नाही कुस्ती, बाळू पडगम संघ कुस्ती झाली. बरं. असं दोनदा कोण तर तुम्ही सिनियर होताय का तीच बॅच? नाही बॅच आमची 82 खेळतो मी. 82 गडा. ते महाड खेळ सगळे आपला ते ओपनला खेळायचे. तेव्हा आम्ही 82 खेळतो. बरं, गटात खेळून सुद्धा ओपनच्या ना वर चढा. हा, मग सुट्टी नाही तशी कष्ट करतो. आता पोरांना सुद्धा कष्ट थोडं कुस्ती बद्दल सांगा बरं, तुमच्या कुस्त्या कशा झाल्या, कोणाकोणासोबत झाल्या? माझी राजाराम मुगदुमला कोल्हापूर टेन्शन झाली कुस्ती, शिवाजी लाड म्हणून कोकण टेन्शन कुस्ती झाली. परत धर्मेंद्र कांबळे आता आहेत इथं पोलीस अधीक्षक, ते बी माझे मित्र आहेत कोल्हापूर. आता त्यांनी सावंत नाव घेतलंय, धर्मेंद्र सावंत आहे. पहिले कांबळे होते, मग टेन्शन कुस्ती झाली नाही, पण आमचं आदर एकामेकांना चांगला. पण राजाराम मुगदुम आता वीज बोर्डा टेन्शन कुस्ती झाली माझी, संजय सावंत संघ कुस्ती झाली. कुठला डाव तुमचा स्पेशल असा? मी पट काढून एक चक टाकतो. हो. पण कोल्हापुरात मी 74ला नंबर काढून महाराष्ट्राला प्रतिनिधित्व केलं. बर बर बर. तुम्ही मग सोलापूर जिल्ह्याचा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ना असं कसं? मला कोल्हापूरला प्रेम लय करत होते, त्यामुळे इथनं खेळा म्हणा. हा, सगळ्यांनी कोणाला आता आम्ही शाहूपुरला मोतीबादला खेळू देत नव्हते, पण मला कोणी अडवत नव्हते. विरोध करायचे नाही. नाही करत नव्हते विरोध, कोण करत नव्हते. आता मोतीबादली संजय पाटील होती, बाकी सगळे होते, पण कुस्ती थोडं क्रॉसिंग चालणार, पण कोण खेळायला काय आहेत ना असं कोण म्हणत होते. मी ते खेळत होते. बरं, तुम्ही ओपन मधनं कधी महाराष्ट्र केसरीला खेळला नाही खेळलो नाही. किती वेळेस मेडल आहे तुमचं? मी 74ला कोल्हापुरात महाराष्ट्राला खेळलो तेव्हा एक, आणि कोल्हापुरात आपल्या महापौरला 82ला पहिला बसलो, आणि अखिल भारतीला मला आमच्या तालमीला एकनाथ तळप होता बांबोड्याला, त्यानं हरवलं, त्याचा दुसरा बसला, माझा तिसरा बसला नंबर. बर. आणि शाहू साखर कारखान्याने आपल्या शावाकड्यात मॅटवर स्पर्धा भरवली, तिथे माझा नंबर बसला दुसरा. बालार पिक्सेक वगैरे तुम्ही म्हणजे किती फरक असायचं? म्हणजे काय नाही, बालरबी ओपन आम्ही 82, मी त्याच वेळेस असायचे का ते? त्याच वेळेला बालरबी महापौर खिचले खेळणार अप्पाला शेख, आणि आम्ही 82ला खेळणार. एक वर्षाकडून 2 नंबर गटात खेळतो तेव्हा, ओपनचा गट 82 74 असं गट होतो, असं खेळतो आम्ही सगळं. त्यांचंही नाव चांगलं आहे, बालार पिक्सेक. हो, भयंकर बालासाहेब शेख, अप्पाला शेख, मौला साहेब, भयंकर कुस्ती मोठे पहिलवान. मारुती वाडा आता तुळजाभवानी मंदिर आहेत, मारुती वाडा आहेत का तिथं अजून? आहेत मारुती वाडा, ते मोठे पहिलवान. अप्पाला शेख ही म्हणजे मी कुस्ती करतो नाही कधी, पण ती चांगलं झालंय म्हणून सगळी मोहम्मद हनीफ असो, खालसा अण्णा असो, गणपत आंबेडकर असो, वस्तादला म्हणणार रंगा ही पोरगी चांगलं झालंय म्हणणार. मग ठीक आहे म्हणणार, कष्ट करतो, पण मला कष्ट लय मी करत होतो. आमचे आई वडील गरिबीत आम्ही करत होतो, त्यामुळे कष्ट. आता मला एकच सांगायचंय, तुम्ही आई वडील किती आपल्याला तुम्हाला कष्टात कमवून देते पैसे, ते जाण ठेवले पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. आणि आसवली साहेब, आता जो कष्ट करल तो कडेवर सक्सेस होतोय, खरंय. आणि आता जो कष्ट नाही करणार त्याच थोडं मला मी काय त्यांना कोणा आशीर्वाद देत नाही वाईट पाहू म्हणून, पण पुढं अवघड आहे. आणि अजून मला एक सांगायचं आहे, पोकारणार असेल ना, ही पोकारत नाही का निवेदकाला एक महत्वाचं सांगायचं आहे, तुम्हाला बक्षीस दिल्यानंतर तुम्ही पुकारताय, मला मान्य आहे, तर तुम्हाला बक्षीस दिल्यानंतर जेवढं तुम्ही पुकारताय
त्याच्यात जरा 4 पट पोरला बक्षीस दिल्यानंतर का पुकारा का तर ती बाबा जर हा होऊन आणि पोरला जास्त बक्षीस दे. खरंय खरंय खरंय. आणि त्यांच्या हातात पण असते कोणाला मोठं करायचं. हा मग तीच मग माझं मत काय आहे, आज तुम्हाला पैसे मिळतात तर त्याबद्दल आम्हाला दुःख नाही. बरोबर, तुम्हाला पैसे मिळतात ठीक आहे, ठीक आहे, ते काम करतात त्यांचं 4-5 तास काम आहेच ना बोलणं म्हणजे, ठीक आहे. बरं, कसं आहे? बरोबर. आता आसवली साहेब सत्यवान गोडकेला 100 रुपये दिलं, एकदा पुकार नका 10 वेळा पुकार. आसवली साहेबाचं अभिनंदन करा. बाबा एखादा पोरगा नामशेष होत चाललाय, तुमच्या पक्षाने त्याचं खोराकाचा खर्च भागल असं म्हणा तुम्ही व्यवस्थित, आणि हे केलं तर बरं वाटेल. आणि त्यांच्यामुळे इतर पलवानांना पण म्हणजे प्रेरणा. हो, चला जाऊ आता होडीकडे आपण जाताना. त्यात रेकॉर्डिंग काय दिसते यायला हे आपलं जे आहे ना ही शेती आहे, ही पण आपली शेती आपली सगळी शेती. अरे वा. आणि सगळं ही कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीचं ही महात्म्य आहे. सगळं कष्ट इमानदारीने केलं. आज 8-9 एकर जमीन आहे, बाग आहेत. अरे वा. आता इथे येऊन तुमच्यासारखी मदत केली. वस्तात असतील, आमचे अफसर पण असतील, रावसाहेब मगर असतील, सर्जेराव चौरे असतील, चंदू काळे असतील, पुन्हा इकडे जायगा दादाजी असतील, नाही तिकडे चिखल आहे. मग एवढे सगळ्यांनी मदत केली आपल्याला. आपण शेत घेतले एकदम सगळे धापा देणार, पण आणि कमी नाश करणार. महेंद्र देवकते असतील, सगळे काशलिंग पुजारी आलेवाडी जे असणार, रमेश पुजारी, आमची तालमीतली गँग होती. शंकर सावंत, जहांगीर शेख, एक हेच होते काय त्या महेश गावजी, वामन भाऊ ओबाळे, ते बी त्यांनी लय प्रेम केलं. वामन भाऊ ओबाळे माड्याचे सभापती त्या कारखान्याचे हाचर मध्ये, त्यांनी बी लय मदत केली. म्हणजे आलं की घरच्या मुलाखत सांभाळ. आम्ही कोल्हापूरला येताना तिथनं मटण घेऊन येणार, एवढं उपकार त्यांचं. वातावरण मस्त आहे का रे? मस्त आहे. ही मस्त मी कष्ट केलेच पावते मला दिली भगवंता. आता सांगायचं झालं तर वस्तादांचं नदीकाठी गाव आणि गावा शेजारीच रान, म्हणजे उन्हाळ्यात लय भारी वाटत असेल. मी कोल्हापुरात राहतो आणि कोल्हापुराची आवड म्हणून कोल्हापुरात जे आहे तेच इथं आहे, म्हणून भगवंताने मला कोल्हापूर सिटी दिली. ती कोल्हापूरच कोल्हापूर वाटतच नाही वेगळं काय. इथं आमच्यात कोण जरी आलं, अरे आम्हाला इथं किती भारी वाटते. थंडीत नदीची गरम हवा लागते, आणि उन्हाळ्यात नदीचं गार लागते, आणि पावसात तुम्हाला कसं झालं तुम्हाला ओळखू येते. मंडळी आता आम्ही होडीत आलोय, इकडं मस्त पैकी काही गप्पा मारणार आहोत कुस्ती बद्दलच. आता कुस्ती बद्दल जर बोलायचं झालं आपण, सध्या आताचे पहलवान आहेत, भरपूर पैसा मिळतोय, मानधन मिळतोय, गाड्या बुलट थार सगळं मिळतंय. तसं तुमच्या वेळेस मिळायचं का असं काय? तेव्हा ढाल असली तर त्या ढालीला गद्या की तसं मार्केट, ढालीला गदा मिळतोय त्या की तसं नवल वाटायचं. ढाल गद्या की तसं जास्त जपून ठेवणार सगळे लोक. आणि आता काय कोण बी गदा द्यायला, त्यामुळे गद्याची किंमत झिरो झाली. कोण बी गावात आणते गदा देत, त्यामुळे काय ते मार्केट गेलं. केसरी काय कुठला केसरी, गाव केसरी, गावाच्या नावावर केसरी. पहिलं महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी टायटल महत्वाचे असायचे. दोनच महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, दोनच गदा मेन. आता काय सगळं घराघरी गदच झाले. कधी तुमचे कुस्त्या दिल्ली, हरियाणा, पंजाब इकडल्या पहलवानासोबत झाले का? तिकडे गेला असो किंवा तू इकडे आले? कोल्हापूर महापूर झाली दिली. कोणासोबत? ते नरेंद्र कुमार म्हणून होता, लय चांगला पहलवान होता, त्या संकोच झाली. पुन्हा एक सत्यजित म्हणून होता, पालवंत पहिले होते, त्याचा असं कुस्ती केली मी काय कुस्तीमध्ये केल्यामुळे मला काय कोणाची काही भीती वाटत नाही. आमच्या वाजता शेवाकडे माझ्या पकडीसाठी आणतो सगळ्यांना. बर, प्रेक्षणीय कुस्ती कोणासोबत झाली तुमच्या कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी कुस्ती? आठवणीत राहील अशी कुस्ती तानाजी माने, वेळापूर, गोकुळ वाजता तालीमचा पहलवान. बर बर बर. प्रेक्षणीय कुस्ती मैदानी कुस्ती. त्यावेळेस कोणाची होती एक नंबरला मैदानाला? एक नंबरला आप्पालाल शेख ही बलवडी होती कुस्ती. आमची बलवडी, परत हे आपलं काय म्हणतो आपण वारणा आणि कुंडल, हे ते कुस्तीच्या मैदान. तिथं कुस्त्या तुमच्या दरवर्षी व्हायचे का, घ्यायचे का? दरवर्षी. मी 2 नंबरला खेळतो
एक नंबर आपला शिकासना मोहला साहेब असणार. कसं तो ओपनचा मोठा गट आणि त्याखाली 82 आम्ही त्या 2 नंबरच्या गटात खेळतो आमच्या. अप्पालाल शेख महाराष्ट्र केसरी झाली 1993 ला. हा पण बऱ्याच जणाला माहित आहे का त्यांनी राष्ट्रकुलला सुवर्ण पदक घेतल्यात? नाही, जे कुस्ती क्षेत्रात त्यांना सगळ्याला माहित आहे. पण बाहेरच्यांना माहित नाही. नाही त्यांना माहित. परवा गेलो मी त्यांच्या घरी, हा सुवर्ण पदक होतं, गोल्ड मेडल होय 1991. एक नंबर. ह्याला म्हणलं एवढा मोठा पहलवान आणि प्रसिद्धीपासून लांब, कारण माहितच नव्हतं. आजकाल असं आलं तरच कळणार, कोण ऐकलं पहलवान सांगितलं तर. खरं खूप मोठा पहलवान, खूप मोठा पण. मला भारी वाटलं त्यांच्या इथे गेलो की. मला आवर्जून अजून एक सांगू वाटतंय की रावसाहेब मगर छोटे 70 किलो वजन आणि एवढ्या 100-125 सगळ्या संघ पकड मारत होते. त्यामुळं मला त्यांचा म्हणजे हेवा वाटतोय. एवढा लहान पहलवान, कीर्ती लय मोठी आणि मूर्ती किती लहान. महाराष्ट्राला बालर बेंगालता त्यांचं 70 किलो वजन होतं बा. आणि महाराष्ट्रात म्हणजे आता काळात पहिल्या काळात मला त्यांच्या एवढा पॉवरफुल पहलवान नव्हता. आणि ते रावसाहेब मग जर ह्या सगळ्याच्या मान्यानं जर ऑलिम्पिक राष्ट्रीय खेळात सुवर्ण पदक आणलं असतं, वजन कमी आणि जोड मोठी होती त्यांची. त्यांचं वजन 70, ती जास्तीत 68ला खेळले असते. तर त्याने 68 इथे 100 वर्ष कुस्ती करत होती. त्यामुळे ती तिथल्या 68ला कोणाच ऐकलं नसते. दिल्लीवाल्याला पंजाब बिजाब सगळे जीव मारून टाकले असते. लय पॉवरफुल पहलवान. असा पहलवान परत होत नाही. लय चांगला पहलवान. घ्या आता आपण जाऊ, आता पुढचं जे आहे तिकडे जाऊया. घ्या आता इकडल्या साईडला. आता तालमीतल्या पोराला करायला वाटतंय. हे बघा मामा कष्ट किती कड्डी मारायचं. आम्ही शेजारी थोडं अशी घ्या, असे व्हिडिओ करूया रील्स. कोणाचा करतो की? हो केलं की. त्यांचं करायलाच पाहिजे. रोजचं हेच काम आपलं आहे का व्यवस्थित? वस्तात पहलवानांसाठी काय संदेश द्याल की आज मामा बघा यांच्या वयात किती मेहनत करतात, बोटी दिवसभर हे करतात, पहलवानांना काय एक संदेश आहे? ह्या माणसाचा पाय मोडलाय आणि हे एवढं थकलेला माणूस एवढं रोज कष्ट करतोय. 4-4 तास 5-5 तास नॉनस्टॉप बोटी मारतोय. मग पहलवाननी एक सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास कष्ट केले पाहिजे. असं पहिल्यांदा संदेश सांगतो. म्हातारा एवढं कष्ट करते, ह्याचा आदर्श घ्या, तुम्ही कष्ट करा. पहिल्यांदा माझा संदेश आहे. नक्कीच. आणि अजून एक संदेश आहे. आसवले साहेब कुस्तीवर प्रेम करून पूर्ण महाराष्ट्राला कॅमेऱ्यात घेतात. मग त्यांचं कष्ट किती. मग आसवले साहेबाचं कष्ट घ्या किंवा मी वैरण तोडलेलं कष्ट घ्या किंवा बाबाचं होडी मारलेलं कष्ट घ्या. ह्याचा आदर्श घेऊन तुम्ही जो कष्ट करा अशी माझी त्यांना सगळ्याला विनंती पहिल्यांदा. नक्कीच. दमान होत कोल्हापूर आहे. या तर अशा पद्धतीनं बोटीतनं प्रवास केला. दादा अभिनंदन, आभारी आहे तुमचं मनपूर्वक, कारण तुम्ही आम्हाला बोटीतनं शेअर केलात आणि एवढ्या चांगल्या वातावरणातनं आम्हाला फिरवलात. मस्त नदीकाठी रान आहे, खूप चांगला आहे. उन्हाळ्यात भारी वाटत असेल. एक नंबर. हे सगळी पुण्य कुस्तीची. खरं इथं तालीम आहे तर मग त्या पहलवानाला असं वातावरणाचा चांगला फायदा होत असेल. इकडं पवायला येतात काय? हो येते. ह्याला आमचा मुलगा हेच पोहतो ना. पोहण्याचा व्यायाम यात होतो. पोहण्या व्यायाम, सकाळी व्यायाम करायचं, परत पोहायचं. चांगलं आहे खरं वातावरण, मस्त पैकी एक नंबर वातावरण आहे भागात. ती नदीच्या काठी मस्त वातावरण आहे. आणि वस्तादानी आल्या, यांचं काम चालू आहे ना, कामामध्ये डिस्टर्ब नको म्हणून आपण काय थांबवून त्यांची मुलाखत घेतलं नाही. आहे तशा पद्धतीने नॅचरल मुलाखत घेत आहे. दूध लय चांगलं आहे खायला. देशी गाय तर दिसते की? हो देशीच गाई. बर बर बर. जुनी गाय. आणि म्हशी पण आहे तिकडं. आता धारा किती गाईचं म्हशीचं स्वतः एकटा काढताय का आणि कोण काढत? मंडळी काढती. बर बर. मंडळी काढते, मी बी काढतो, सर्विस करता. गडी आहे तिकडं. वैरण पुरी होते काय? हा वैरण आहे. मग काढले वैरण आहे. पुन्हा एक छकड्यात वैरण आहे. वस्ताद तुम्हाला दुसरं एक विचारायचंय. आता तुम्ही एवढं कष्ट मेहनत करताय पहलवानकी मधनं, तर पहलवानकीच तर मेहनत याच्यापेक्षा हार्ड असतंय. त्यामुळे हे तुम्हाला काय जास्त लोड वाटत नसेल? काय वाटत नाही. रानातलं काम, हे धारा म्हशी तिथं 3-3 तास कष्ट केले, एवढं नाटक आहे.
ह्यात एवढी नाट नाही हो. हा, हा, हा. आणि प्रत्येक पोराने हे कष्ट केलं तर अशी पण टिकणार नाही, टिकत नाही. हा, हा. आता पोरं पैसे कमवते त्याचा वापर करत नाही ते झालं बॉम्बा होते. अरे त्याचे पाय कशा लात मारते काय? लात मारलं पाहायला लागलं काय करणं सुरक्षित म्हणजे डुंबाना एक एक असते मारकी. हा मार्क असेल ना मारू नाही ना मारू हाय काय तेव्हा वळवळ करते. हा ऐक मारून काय होणे म्हणून भीती नव्हू आपल्याला. सेफ्टी आपली. पण आजकाल कसं आहे पहिलवानकीत म्हशी दूध खाय चालतंय हो. पण आता चरबीला नको ना. नको नको ना. आता वस्ताद काय झाले विषय माहिती आहे? आता हे तुम्हाला नॅचरल मिळतंय ठीक आहे तुमच्या घरात आहे म्हणून, हा पण आजकाल पिशवीचं दूध पहलवान पितात. आता त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यातनं काय प्रोटीन बिटीन जे पहलवानकीला मिळायला पाहिजे मिळतंय का पिशवीच्या दुधातनं? पिशवीच्या दुधामुळं पोरांचं लिगाम तुटायला तर गुडघ्याचं ते होतंय तसं. कंबराबाद व्हायला द्या. हा एकमेव कारण हा पिशवी दूध ही बाहेरचं प्रोटीन खाल्ल्यामुळं पोराचे लिगाम तोड गुडघ्याला मनका तोड असं व्हायला. पहिला तर किती कष्ट केलं आपल्याला असेल रावसाहेब मगर असतील बालारबी त्यांचं का लिगाम तुटलं नाही. हे आता पोराचे लिगाम का तुटतंय कारण काय त्याचं? ते बी पहिलवान हे बी पहिलवान ना. वस्ताद हा तुमच्या घराण्याचा कुस्तीचा इतिहास काय आहे का? आता तुम्ही कोणाकडनं शिकला, आलात कसं कुस्ती क्षेत्राकडं? मी शाळा सोडल्यानंतर आमच्या वडिलांची इच्छा होती पहिलवान व्हायची. वडील होते का पहलवान? होत नाही वडील नव्हते पण नाद होता. नाद होता. हा पण आमचं थोडं भाऊ थोडं बारकोळा पहिलवान होतं. हा आणि त्यांनी पुन्हा हळूहळू पहिलवान घेऊ पोरं सुदृढ राहतेली बिनव्यसनी राहतेली ह्याच्याकडे प्रयास केला ना सगळे. आणि त्याच्यानंतर तुमच्या नंतर आता पहलवानकीची पिढी? आता मायानंतर परत आमचा चुलतभाऊ संजय गोडके झाला. बरोबर. परत समाधान झाला, महेंद्र, जितेंद्र, अण्णा गोडके. महेंद्र तुमचे नाते? महेंद्र आमच्या बहिणीचा मुलगा आणि आपले महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र भावाचा मुलगा सख्या. हा अन्न ते पुकाराला सांगते की परंपरा जप तुझा भविष्य का उजळा असतो. ह्या पोरांना दुसरे घोडके आहेत ते कुठले? कोण ते पहलवान आहे बघा सुहास घोडके वगैरे, ते आमचे भावकीच आहेत. तुमचे भाऊ म्हणजे भाऊ भाऊ बंद येते त्यांचं गाव वेगळं. हा वस्ताद आता मेहनतीचं बद्दल जर विचारता तुम्ही मेहनत किती करायचा काय पहलवानकीत असताना? मी 1,500 जोर मारतो कंटिन्यू न थांबता? न थांबता. आणि सपाट्या बैठका वगैरे? 1,500 बैठक मारतो आणि परत 7 सपाटे मारतो. हौदा फळीन दोर न चुकता. हा आणि खुराकच काय नव्हतं. आमचं वडील असं गोळा करून तूप आणणार आणि ते तुपावर थोडं थोडं आपण त्या गरिबीत न गरिबी. पण आज सगळ्या पोरांना एवढं मिळतंय तरी पण त्या म्हणतात की खुराकाशिवाय पहलवान होत नाही. आता प्रत्येक बाप खाय घालणार लय झाले ते पण कष्ट करणार काय मी. आता मला पहिलवानला बी बापाला बी एवढं सांगायचं आहे, एक दिवस खुराक खाऊ नका पण कष्ट करा न चुकता. हा म्हणजे खुराकाला खाडं करा बर पर व्यायामला खाडं करू नका. म्हणजे सांगण्यात आता मेहनत फार मेहनत. आणि अजून काय व्हायला पोराच्या हातापायला लागायचं कारण काय? पोरं एक दिवस कष्ट करते एक दिवस करत नाही ती, 2 दिवस करते एक दिवस करते, त्यामुळे ते घोटाळा होतोय आणि त्यामुळे हातापायला लागतंय. आठवड्यात एक दिवस सुट्टी असते, पहिलं होती का सुट्टी? नाही सुट्टी जायचं थोडं केलंच पाहिजे ना. तू थोडं तर केलं पाहिजे. हा अंगाला सवय पाहिजे. अंगाला सवय. मग आजकाल काय कुस्ती सुट्टी घेते कष्टच करत नाही, मग पुन्हा हातापायला लागते. एकदम जास्त केलं मी लय करते नाही कमी करते काय करत त्यामुळे घोटाळा होतोय. अवघड आहे. आता पोराने खर्च लय चालू आहे. पहलवानकी करणं म्हणजे हाती सांभाळल्या आहे हो. पहिल्या किता एवढा खर्च आहे की 10 पटीने खर्च आहे. सगळं मागलं. पहिला आम्हाला काहीच खर्च नव्हता. दूध तूप घरात नाही, कमी सगळं कमी. पण कष्ट पहिली कसं पोरं कष्ट करण्या प्रत्येकाची धमक होती आणि ईर्ष्या होती पोराशी. आता ईर्ष्या नाही, पोरं कॉम्पिटिशन आहे. आणि वस्ताद लोक काय करायला आता ती एक दिवस जोर एक दिवशी बैठक एक दिवस सपाटी करते ही उपयोग नाही. रोज कंटिन्यू कष्ट केलंच पहिलवान. आणि फोटो आहे हे कधीच आहे? फोटो कुठला आहे? हे फायनलला कुस्ती अंकुश घाडगे सातारण माझी कुस्ती झाली ह्यात निवड होऊन माझे मी म्हाटला माझी निवड झाली. परत मी हे अंकुश घाडगेच पाडलं होतं. परत
ती ढोलून कुस्ती केल्यामुळे कुस्ती दिली होती. बर बर. परत ती मग फोटो काढत तशी झाली कुस्ती. हा 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 हा. परत ही कोल्हापुरात 74 नंबर निघाला. आम्ही चाललेल्या पासून आनंद उत्सव साजरा केला आम्ही. एकनाथ तळाव, भानदा पवार, अरे वा वा. हे आमच्या दोस्त कंपनी. पुन्हा हे आमचा शहाकड्यातला. शाहू आखाडा म्हणजे इकडले बाहेर कडले कमान आहे का ती? हा बाहेरकडे पहिले आता आहे ते इकडे तिकडे नाही. नाही 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 हे ओरिजिनल पहिलं. आयला, मी आम्ही इकडून जातो हे कधी बघितलं नाही नाही. नाही नाही हे आमचं पहिलं. टॉपला होती का हो तालीम त्यावेळी? हा मग परत चर्चेत होती तालीम. ही नंदू नागराळे आणि माझी कुस्ती ह्या झाली कुस्ती. पुन्हा ही अंकुश गाडगे माझी सलामीला कुस्ती लावली स्पर्धेत. एवढे क्लिअर नाही ते फोटो जुने आहेत त्यामुळे. मकानदारचे फोटो आपले राजमखान. मकानदार. हे अंकुश गाडगे, ही नंदू नागराळे माझी कुस्ती ही. पुन्हा मी सलग मंगळ्यात 3 वर्षी नंबर काढला ओपनला आमच्या मंगळ केसरी. ही तब्येत तुमची? हा पटबिट चांगले दिसतात की सर्व ओपनला बघितलं बघितलं. बघितलं. पुन्हा ही अजित केसरकर काळा पहिला होता महाराष्ट्र त्यांची निवड झाली. त्यांची माझी इतर कुस्ती झाली. आता आहेत बरेचसे फोटो आहेत याच्यामध्ये, काही फोटो क्लिअर दिसत नाहीत. चांगली एखादं प्रेक्षणीय कुठल्या पलवानाची मोठ्या सोबत असले दाखवा. आणि फोटो काढलेले बाकी नाही. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या आठवणी आहेत. ही ठळक दिसते. तर मंडळी, आज मी खरोखर स्वतःला भाग्यशाली समजतो की अशा महान पलवानांच्या गावी आलो आम्ही, आणि हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मुलाखतीच्या माध्यमातून. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. कारण नदीमध्ये बोटीतनं प्रवास केलं, परत इकडे तिकडे आपण ह्यांचं भाग पण दाखवलं. आणि तर या व्हिडिओला येथेच थांबवतो. भेटूया परत एकदा अशाच एखाद्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.